मुंबईमध्ये एसी लोकलला गळती लागली आहे। लोकलमध्ये पावसाचं पाणी गळलंय। ठाणे ते सीएसएमटी एसी लोकल मधला हा प्रकार आहे। लोकलमध्ये प्रवासी छत्री उघडून उभे राहिल्याचं चित्र आहे। रेल्वे प्रवासी संघटनेकडून हा व्हिडिओ शेअर केला गेलेला आहे। ही दोन्ही दृश्य आपण बघतोय। मुंबईमधील एसी लोकलमध्ये गळती लागल्याचं चित्र आहे। तर दुसऱ्या दृश्यामध्ये छत्री उघडून लोकलमधून प्रवास करताना प्रवासी आपल्याला दिसतात। मुंबईमधील एसी लोकलमधील ही दृश्य आहे। एसीच्या छताला गळती लागल्याचं चित्र आहे। तर दुसरीकडे एसी लोकलमध्ये छत्री उघडून प्रवासी प्रवास करत असल्याचं चित्र बघायला मिळतंय। महिलांनी छत्री उघडलेली आहे। तर दुसऱ्या दृश्यामध्ये गळती लागल्याचं चित्र दिसतंय। पाणी गळत असल्याचं सुद्धा या दोन्ही दृश्यातून आपल्याला बघायला मिळतंय। तर कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश धनगाव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सर, खरं तर ही दृश्य समोर आलेली आहेत। नेमकी कोणत्या कारणामुळे ही गळती झालेली आहे? मागील 2 ते 3 दिवसापासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्या पावसाच्या जोरामुळे आता हा एसी प्रवास करणारा माझ्या महिला सहकारी वंदना राजपूत यांनी मला संपर्क साधला। सकाळी 9:03 ठाण्याहून मुंबईकडे जाणारी एसी ट्रेन, या एसी ट्रेनच्या ढगामध्ये पाण्याची गळती लागली होती आणि खरोखरच दृश्यामध्ये पाहिलं असेल तुम्ही की छत्री उघडी करून ते आपलं शरीर सांभाळतायत, आपल्याला स्वतःला सांभाळतायत। मागील काही 15-20 दिवसापूर्वी बदलापूर ट्रेनमध्ये सुद्धा हा प्रकार असा झाला होता। आम्ही कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली का पावसाळ्यापूर्वी ज्या काही तुम्हाला आता समजा ह्या पावसाळ्यामध्ये ज्या काही लोकल ट्रेन गळतीये ज्या डब्यांना किंवा ज्या लोकल ट्रेनला, त्यांची चाचपणी करून पुढील वर्षी अशा प्रकारच्या गळती होऊच नाही यासाठी उपाययोजना करण्याबाबत आम्ही नेहमी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगत असतो। आज पुन्हा तो प्रकार निदर्शनास आला। रेल्वे प्रशासनाला माझी एक विनंती राहील की आमचे जे प्रवासी आहेत ते दाम दुप्पटीने, म्हणजे एसी लोकलचा प्रवास तुम्ही पाहिला तर महागडा आहे आणि त्या महागड्या प्रवासामध्ये जर भिजून जात असतील आणि भिजल्यानंतर साहजिकच सर्वांना परिचित आहे का भिजल्यानंतर ताप, थंडी किंवा असे वेगवेगळे आजार येऊ शकतात। आणि मुळात जर का मोठ्या प्रमाणात जर पावसाची गळती गाडीमध्ये आली यदा कदाचित आतमध्ये लोखंडाच्या लोकल्स आहेत, यदा कदाचित करंट लागायची सुद्धा भीती असते। तर मी या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व रेल्वे प्रवाशांना विनंती करेल की अशा प्रकारचं जर काही घटना घडत असतील तर माझा नंबर मी शेअर करतोय 9503838182 ह्या क्रमांकावर मला संपर्क साधा। मी तात्काळ त्या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ही बातमी पोहोचवेल। नक्कीच सर, धन्यवाद। धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।